नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. अर्जुनाची शंका. ओव्या आहेत 32 ते 40 आणि गीतेचा श्लोक आहे 4. भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगाची परंपरा सांगितली. पार विवस्वानापासून हा कर्मयोग चालत आलेला आहे. भगवंत म्हणतात की इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम. हा योग मीच विवस्वानाला सांगितला. आता तो विवस्वान कित्येक शतकांपूर्वी होऊन गेला आणि श्रीकृष्ण तर सांगत आहेत की मीच त्याला उपदेश केला. तेव्हा अर्जुनाच्या मनात सहज शंका आली की श्रीकृष्णांच्या या वाक्याची संगती कशी लावायची. हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेल्या विवस्वानाला श्रीकृष्णाने उपदेश करणे शक्य आहे का. हीच गोष्ट या श्लोकात अर्जुन भगवंतांना बोलून दाखवत आहे. श्लोक 4. अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन म्हणाला, तुझा जन्म अलीकडचा असून सूर्याचा जन्म पलीकडचा म्हणजे तुझ्या फार पूर्वीचा आहे. असे असता तू आधी हा योग सांगितलास हे मी कसे जाणावे. तव अर्जुन म्हणे, हरी माया आपुलेया स्नेहो करी एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी श्रीकृष्ण, पहा बरे, आई आपल्या मुलावर ममता करते, यात नवलते काय. तू संसार श्रांतांची सावली अनाथा जीवांची माऊली आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. संसार तापाने थकलेल्यांची तू सावली आहेस, अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेने जन्मास घातले आहे. देवा पांगुळ एखादे विजे तरी जन्मवनी जोजार साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा. देवा आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावा लागतो. तोच प्रकार येथे आहे. या तुझ्या गोष्टी तुझ्या समोर काय बोलाव्यात. आता पुसे न जे मी काही तेथ निके चित्त देई तेवीची देवे कोपावे न काही बोलाय का. आता मी जे काही विचारेन त्याकडे चांगले चित्त दे. त्याचप्रमाणे देवा माझ्या या एका बोलाचा मुळीच राग धरू नकोस. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावे क मज चित्ता मानेची ना. अनंता पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. जे तो विवस्व तू म्हणजे काही ऐसे हे वडीला ठाऊये नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशीला. पहा तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही, तर तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे. तो तरी आई की जे बहुता काळांचा आणि तू तव कृष्ण सापेचा म्हणून या मातूचा विसंवादू. तो तर फार पूर्वीच्या काळचा आहे असे ऐकतो आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा, म्हणून हे देवा तुझे बोलणे विसंगत आहे. तेवीची देवा चरित्र तुझे आपण काही काय जाणीजे हे लटिके केवी म्हणीजे एकी हेळा. तसेच देवा तुझे चरित्र मला कसे काय कळणार. तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे. परी हेची मातू आघवी मी परियेसे तैशी सांगावी जे तुवाची तया रवी केवी उपदेशू केला. पण तू या सूर्याला उपदेश कसा केलास हीच सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. अर्जुन श्रीकृष्णांना गीतेत म्हणत आहे की तुझा जन्म तर आताचा आहे, विवस्वान तर फार पूर्वी होऊन गेलेला आहे. मग हा योग तू विवस्वानाला सांगितलास हे मी खरे कसे मानावे. गीतेत अर्जुनाने सरळ प्रश्न श्रीकृष्णांना विचारलाय, पण ज्ञानदेवांचा अर्जुन भिडस्त आहे. तो श्रीकृष्णांना आईच्या ठिकाणी मानतो. त्याचे त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे. तो प्रश्न विचारायच्या आधी श्रीकृष्णांची स्तुती करतो. तो म्हणतो की आई आपल्या अपत्यावर स्वाभाविकपणेच प्रेम करते. तू तर कृपानिधी आहेस, कृपेचा साठा आहेस. इतकेच नाही तर संसार श्रांतांची सावली अनाथ जीवांची माऊली आहेस. अर्जुनाला वाटते की त्याच्या कृपेमुळेच आपले अस्तित्व आहे. एखादे मूल पांगळे असेल तर आईलाच त्याची काळजी व्हावी लागते. अर्जुनाच्या बोलण्याचा भाव असा आहे की पांगळे मूल जसे सर्वस्वी आईवर अवलंबून असते त्याप्रमाणे आपण श्रीकृष्णांच्यावर अवलंबून आहोत. तेव्हा ज्या काही शंका विचारू
त्याबद्दल श्रीकृष्णाने रागावू नये. अर्जुनाला भगवंतांच्या बोलण्यात विसंवाद दिसून आला. तो त्याने स्पष्ट बोलूनही दाखवला. पण अर्जुन हा जसा श्रीकृष्णांचा सखा आहे तसाच तो भक्तही आहे. त्याला या विसंगतीत काहीतरी रहस्य आहे हे जाणवलेलं आहे. मुळात श्रीकृष्णांचे चरित्रच आकलन होण्यासारखे नाही, तेव्हा हे रहस्य सुद्धा अर्जुनाला कसं कळावं? असे श्रीकृष्णांना विनवल्यावर अर्जुन आपली शंका विचारतो की खरं तर तो विवस्वान आमच्या वाडवडिलांनाही ठाऊक नाही. तो तर कित्येक शतकांपूर्वी होऊन गेलेला व तुम्ही तर आताच्या काळातले, आणि त्याला तुम्ही उपदेश केला म्हणता. पण हे कसे शक्य आहे हे मनाला पटत नाही. तसेच तुम्हीच त्याला उपदेश केला हे तुम्ही स्वतःच्या तोंडानेच सांगत आहात, तेव्हा ही गोष्ट खोटी आहे असं तरी कसं म्हणावं? तेव्हा तू विवस्वानाला म्हणजे सूर्याला उपदेश केलास ही गोष्ट मला पटेल अशी सांगावी. श्रीकृष्ण अर्जुनांचा हा गीता संवाद जसा दोन मित्रांचा संवाद आहे त्याप्रमाणे तो भक्त आणि भगवंत यांच्यामधील संवाद आहे याचं भान ज्ञानदेवांनी सतत ठेवलेलं आहे. अर्थातच अर्जुन श्रीकृष्णांना स्थूल देहापुरताच मर्यादित मानत आहे. श्रीकृष्ण आत्मतत्वास धरून बोलत आहेत हे अर्जुनाच्या लक्षात आलेलं नाही. श्रीकृष्ण अर्जुनांचा हा गीता संवाद जसा दोन मित्रांचा संवाद आहे त्याचप्रमाणे तो भक्त व भगवंत यांच्यामधील संवाद आहे याचे भान ज्ञानदेवाने सतत ठेवलेलं आहे. अर्थातच अर्जुन श्रीकृष्णांना स्थूल देहापुरताच मर्यादित मानत आहे. श्रीकृष्ण आत्मतत्वास धरून बोलत आहेत हे अर्जुनाच्या लक्षातच आलेलं नाहीये. पुढे श्रीकृष्ण परमात्मा स्वरूप भूमिकेवरून अर्जुनाशी संवाद साधणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.